सर्वप्रथम सर्व महापुरुषांना महामानवा विनम्र अभिवादन। अंबेजोगाईमध्ये जी काल घटना झालेली आहे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये वकील साहेबांसोबत जे दोन व्यक्ती बांधव होते त्यांना जे इथं सिक्युरिटी करणारे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करून त्यांना ड्युटी दिलेली असताना त्या ठिकाणी ह्या ठिकाणी त्यांना जनावरांसारखं मारलेलं आहे। ह्याचा निषेध म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो। जो वकील साहेबाला आणि इतर दोन माणसाला मारणारे जे मारेकरी आहेत, जे गुंड आहेत, तुम्ही सुरक्षेच्या वर्दीमध्ये जे गुंड आहेत त्या गुंडावर संबंधित कारवाई झाली पाहिजे। कारवाई जर नाही झाली या 4 दिवसामध्ये तर ह्या ठिकाणी सर्व अंबेजोगाईकर रस्त्यावर आल्याशिवाय आणि तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि भविष्यामध्ये या ठिकाणी मी ह्या बोलण्याच्या माध्यमातून सांगतोय, आपल्या माध्यमातून सांगतोय, इथले डीन असतील, इथले संबंधित प्रशासन असेल, डीन आणि प्रशासनाने सुद्धा आपण ह्या जनतेचे नौकर आहेत हे लक्षात असू द्या। करोडो रुपये टोपलं पगार घेऊन तुम्ही मालकीचे हक्काची भाषा इथलं कुणी असेल तुम्ही मालक होऊ नका जनतेचे। माणसाला प्रेम द्या, माणसाला शिस्त लावा। ह्या घटनेचा जर न्याय मिळाला 4 दिवसामध्ये तर पूर्ण आंबेडकरी जनता आणि पूर्ण अंबेजोगाई जनता रस्त्यावर आल्याशिवाय तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान। ॲडव्होकेट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे शहराध्यक्ष इस्माईल गवळी यांच्यावर ज्या इथल्या सुरक्षा रक्षकांनी भ्याड हल्ला केला त्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये अंबाजोगाईच्या तालुक्यातील व परिसरातील जिल्ह्यातील पंचक्रोशीत नावाजलेला हा दवाखाना आहे। पण या दवाखान्यामध्ये सुरक्षा रक्षकांची आरेरावी आणि गुंडशाही इतकी वाढली की या ठिकाणी जे विरोधी पक्षातले जे सामाजिक कामं करतात, राजकीय कामं करतात, अशा कार्यकर्त्यांना मुद्दाम होऊन टार्गेट करून या ठिकाणी हल्ला केला जातो की जेणेकरून यांचा जो काळा बाजार आहे या दवाखान्याचा तो चालला पाहिजे। आणि या ठिकाणी सामाजिक व राजकीय जे गोरगरिबासाठी लढणारे जे कार्यकर्ते आहेत यांनी या दवाखान्यात येऊ नये, याला पायबंद करण्याचा जो महापाप आणि हुकुमशाही या ठिकाणचे डीन आणि या ठिकाणचं त्यांचं पूर्ण संबंधित अधिकारी मिळून करतात। त्यामुळे या डीनचा आणि या सर्व कार्यालयातील डॉक्टरांचा आणि अधिकाऱ्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो की त्यांनी या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक दिले की यांना मारण्याचा व लाठी हल्ला करण्याचा, त्या नातेवाईकांना रुग्णांना जखमी करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला? या भारतामध्ये तर लोकशाही आहे, ही हुकुमशाही कुठून आली? ही हुकुमशाही आणून पाहणाऱ्यावर या ठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कठोरात कठोर कारवाई शासनाने करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो। आज या ठिकाणी जो भ्याड हल्ला वकील साहेब गवळी यांच्यावर झाला त्याला भेट देण्यासाठी या जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी आले होते। या ठिकाणी आल्यानंतर डीन साहेबांना ज्यावेळेस चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर जे लक्षात आलं की या ठिकाणी SRTR हॉस्पिटलच्या सुरक्षेसाठी जे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत यांचं जे काम आहे, यांना जे नियोजन दिलं जातं, त्यांचे जे काय प्रमुख सोळुंके म्हणून जे आहेत कंत्राटदार, तर या कंत्राटदाराला जो संदेश दिला जातो डीन ऑफिसमधून त्याच्या अनुषंगाने हे काम केलं जातं। तर त्यांच्या अनुषंगानं त्यांनी ज्या ठिकाणी हे सगळे अपॉइंट केलेले आहेत त्या ठिकाणी CCTV बंद आहेत, ही चुकीची बाब आहे। ज्या पद्धतीनं रुग्णांना आणि नातेवाईकांना आणि या ठिकाणच्या डॉक्टरांना, ज्या महिला आहेत ज्या शिकाऊ, तसेच या ठिकाणी ज्या महिला रुग्णांना भेटा येतात अशासुद्धा महिलांना या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना त्रास झाला असं या ठिकाणी चर्चेतून ऐकवायला मिळाल्यानंतर खासदारांनी त्यांना सक्त आदेश दिले की आपण तात्काळ कारवाई करा। पण डीन साहेबांचं जे म्हणणं आलं की प्रायव्हेट कंपनी आहे आणि ते कंत्राटदार आहेत आणि आपण त्यांना निलंबित करू शकत नाहीत। पण आपण असा आदेश देऊ शकता की या कारणामुळं आपले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक दिलेले आहेत या चुकीच्या आणि कर्तव्यात त्यांनी कसूर केलेला आहे, यांना आम्ही कामावून कमी करत आहोत। या हॉस्पिटलला त्यांना कामाची गरज नाही। या ठिकाणी त्याच्यामुळे दंगल नियोजन परिस्थिती निर्माण झालेली आहे, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। यामुळे अशा पद्धतीने आदेश देता येत होता। पण डीन साहेबांचं म्हणणं आलं की आम्ही त्यांना कळवू, तर कळवून नाही तर त्यांना असे सक्त आदेश त्या कंपनीला द्यावे आणि भविष्यात अशी घटना घडणार नाही। आणि अशी जर घटना घडली तर समाजवादी पार्टी पूर्ण बीड जिल्ह्यातून या ठिकाणी आंदोलन करील आणि या घटनेचा जाहीर समाजवादी पार्टीच्या वतीनं मी निषेध करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।